महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। आपलं सरकार राज्याच्या आर्थिक विकासाला बळकटी देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये। पंतप्रधानांकडून फडणवीस सरकारचं कौतुक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकचं झालं लोकार्पण। हा मिसिंग लिंक नाही तर कनेक्टिंग लिंक आहे। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास होणार सुसाट। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद। कनेक्टिंग लिंकवर जगातील सर्वात रुंद बोगदा असल्याची नोंद। अखेर 15 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक झाली सुरळीत। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर झाली होती वाहतूक कोंडी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी। यानंतर कनेक्टिंग लिंकमुळे अशी अडचण उद्भवणार नाही। सुप्रिया सुळेंना सुद्धा फडणवीस यांनी दिलं आश्वासन। मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई। 1745 कोटींचं कोकेन करण्यात आलं जप्त। आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून एनसीबीचं कौतुक। मुंबईतील गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेमध्ये फरार महेश खेमलानी उर्फ मार्क अखेर गजाआड। सापळा रचत मुंबई विमानतळावरून महेश खेमलानी याला वनराई पोलिसांनी केली अटक। भोंदू अशोक खरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी। नव्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला। अवतारी पूजा करण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची केली होती 5 कोटी रुपयांची फसवणूक। भोंदू अशोक खरातच्या ट्रस्टवर सरकारी निधीचा वर्षाव झाल्याचा दावा। ईशान्येश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 83 लाखांचा निधी खर्च। भोंदू खरातवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपादृष्टी असल्याचा दावा। शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार थांबवा, अन्यथा खांडोळी करू। राजमाता कल्पना राजे भोसले यांचा इशारा। एनसीआरटीनं मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याचा निषेधार्थ सांगलीमध्ये मोर्चा। मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट। विषारी घटकांचा शरीरभर शिरकाव झाल्याचा अंदाज। अधिकृत अहवालाची प्रतीक्षा। सोलापुरातील बोरामणी चौक बनला मृत्यूचा सापळा। जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातांचं सत्र सुरूच। 4 महिन्यांमध्ये 7 जणांचा अपघाती मृत्यू।